नमस्कार मित्रांनो, आज आपण एक छान विषय घेऊन आलो आहोत. गणपती बाप्पाला पूजेत काय अर्पण करावं आणि जर काही जास्त जमलं नाही तरी फक्त दुर्वा लाल फुलं आणि मोदक दिले तरी बाप्पा किती आनंदी होतात ते जाणून घेऊया. सगळ्यात आधी बोलूया दुर्वेबद्दल. गणपती बाप्पाला दुर्वा फारच प्रिय आहेत. असे मानले जाते की दुर्वा म्हणजे शुद्धता आणि थंडावा. गणपतीच्या मस्तकावरची उष्णता शमवण्यासाठी दुर्वा अर्पण केली जाते आणि म्हणतात की बाप्पाला दुर्वा आवडली की घरात नेहमी समृद्धी राहते, म्हणून पूजेत प्रथम दुर्वा अर्पण करावीत. आता बोलूया लाल फुलाबद्दल. लाल रंग हा शुभत्वाचा आणि शक्तीचा रंग मानला जातो. गणपती बाप्पाच्या मूर्तीवर लाल जास्वंद किंवा कोणतंही लाल फूल अर्पण केलं तरी ते आपल्या आयुष्यात आनंद, शांती आणि सकारात्मकता आणतं. लाल फूल म्हणजे ऊर्जा आणि मंगल कार्याचं प्रतीक आहे. मोदक तर सगळ्यांना माहीतच आहे. गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक. मोदक म्हणजे गोडवा, समाधान आणि ज्ञानाचं प्रतीक. मोदक अर्पण केल्याने बाप्पा प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनात गोडवा, समाधान आणि यश नक्की येतात. आता प्रश्न असा पडतो की जर दुर्वा, लाल फूल किंवा मोदक मिळालेच नाहीत तर काय करायचं? तर सोपं आहे. मनापासून बाप्पाला स्वच्छ पाणी, गूळ, तूप, नारळ, अक्षदा असं काहीही अर्पण करा. गणपती बाप्पा कधीही नाराज होत नाहीत, कारण त्यांना बाहेरचं काही नको असतं. त्यांना हवी असते ती फक्त आपल्या मनातील श्रद्धा आणि प्रेम. म्हणून मित्रांनो, गणपती बाप्पाची पूजा करताना जास्त खर्च करण्याची किंवा फार मोठा थाट करण्याची काहीच गरज नाही. फक्त श्रद्धेने अर्पण केलेली दुर्वा, लाल फूल आणि मोदक एवढंच जरी अर्पण केलं बाप्पाला तरी बाप्पा आनंदी होतात आणि आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणतात. गणपती बाप्पाला काय अर्पण करायचं हे आपण जाणलो, पण काही गोष्टी अशा आहेत ज्या गणपतीच्या पूजेत अर्पण करायच्या नसतात. आणि तसेच गणपती बाप्पाला कोणत्या गोष्टी अर्पण करू नयेत. पूजा करताना आपण नेहमी विचार करतो की काय काय अर्पण करायचं, पण कधी नकळत काही अशा वस्तू अर्पण केल्या जातात ज्या शास्त्रानुसार योग्य नसतात. म्हणून हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी बोलूया तुळशीच्या पानाबद्दल. गणपती बाप्पाला तुळशीपत्र अर्पण करणं निषिद्ध मानलं गेलं आहे, कारण एका पुराण कथेनुसार तुळशी देवी आणि गणपती यांच्यात झालेल्या प्रसंगामुळे गणपती पूजेत तुळशी अर्पण केली जात नाही. आणि दुसरं म्हणजे पूजेत काटेरी फुलं अर्पण करू नयेत. फुलं नेहमी ताजी आणि सुगंधी असावीत. जसं की जास्वंद, झेंडू, दुर्वा ही बाप्पाला प्रिय आहेत, पण काटेरी, गुलाब किंवा कोमजलेली वासरट फुलं अर्पण करणं अशुभ मानलं जातात. तिसरं म्हणजे पूजेत नेहमी ताजं फळ वापरावं. सडलेलं, कापलेलं किंवा करपट फळं अर्पण केले जात नाही. अर्पण केले तर त्यांचा शुभ परिणाम होत नाही. नारळही ताजंच वापरावा. चौथं म्हणजे लोखंडी वस्तू गणपतीला अर्पण करू नये. पूजेत पितळ, तांबे, चांदी, सोनं हे धातू शुभ मानले जातात, पण लोखंड अशुभ मानले जातात. पाचवं म्हणजे काही भाज्या जसं की शेवगा, वांगी, फार तिखट पदार्थ हे गणपतीच्या नैवेद्यासाठी अर्पण करू नयेत. बाप्पाला साधं, शुद्ध, सात्विक अन्न आवडतं. म्हणून मित्रांनो, गणपती बाप्पाच्या पूजेत नेहमी ताज्या वस्तू अर्पण करावे. प्रेमाने अर्पण करा आणि हे लक्षात ठेवा की तुळशीपत्र, काटेरी फुलं, सडलेलं फळ, लोखंड आणि अशुभ भाज्या अर्पण करू नयेत. श्रद्धा असेल, प्रेम असेल तर गणपती बाप्पा अगदी साध्या दुर्वा आणि मोदकानेही प्रसन्न होतात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.